नमस्कार मित्रांनो, 2024 जवळ आले आहे आणि तुम्ही कदाचित गेल्या वर्षाच्या घटनांचा किंवा वर्तमानातल्या घटनांचा विचार करत असाल. जीवनात सकारात्मक राहणे सोपेही आहे आणि अवघडही. कोरोना व्हायरस साथीच्या आजारापासून बरेच लोक डिप्रेशनमध्ये गेले आहेत. अनेक जण स्वतःला सावरत आहेत. त्यामुळे विशेषतः नवीन वर्ष जवळ येत असताना सकारात्मक राहणे हे आता पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे झाले आहे. तर या कठोर जगात राहूनही सकारात्मक राहण्याचे काही मार्ग पाहूया. दिवसाच्या चांगल्या पैलूंवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कामाबद्दल एक छानसं बक्षीस मिळालं. खूप छान दिवस गेला, सर्व काही छान चालले होते. परंतु घरी चालत जाताना एका वाहनामुळे तुमच्या अंगावर पाणी उडाले. लगेच तुमचा मूड खराब झाला आणि तुमचे मन तुम्हाला सांगते की तुमचा अख्खा दिवस वाईट जाणार. तुमचे मन तुमच्या आयुष्यातील सकारात्मक गोष्टींपेक्षा नकारात्मक पैलूंवर अधिक लक्ष कसे केंद्रित करते याचे एक उदाहरण होते. तुमचा दिवस तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप छान गेला हे तुम्ही क्षणार्धात विसरून जाता. असे का होते? कारण निगेटिव्हिटी ही आपल्या आयुष्यात घडते, तर पॉझिटिव्हिटी ही आपल्याला चूज करावी लागते. महत्त्व कशाला द्यायचे ते ठरवायला पाहिजे. म्हणजे वाईट घटना घडली तर तो एक अनुभव म्हणून स्मरणात ठेवायचा, परत ते घडू नये म्हणून त्याची काळजी घ्यायची. तिथेच लॉक होऊन बसायचं नाही. तुमच्या लगेच लक्षात येईल की सध्याची वाईट घटना इतकी गंभीर नाही, तो एक अनुभव होता. लक्षात ठेवा, चांगल्या आणि वाईट गोष्टी प्रत्येकाच्या बाबतीत घडतात. तुमच्या आयुष्यातील चांगल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला हलके आणि आनंदी वाटू लागेल. तुमची हॉबी जोपासा. निष्क्रिय मन म्हणजे शैतानाची कार्यशाळा ही एक लोकप्रिय म्हण आहे आणि ती प्रत्येकाशी संबंधित आहे. जेव्हा आपण आळशीपणे बसतो किंवा आपल्याकडे काहीही करायला नसते तेव्हा आपले मन भटकते. मोकळा वेळ आहे तर तो वेळ कारणे लावला पाहिजे. आपल्याला जे आवडते आपण त्या मोकळ्या वेळेत केले पाहिजे. रिकामं डोकं हे तुमचं सर्वात वाईट शत्रू आहे. नकारात्मक विचारांना बाहेर काढण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःला व्यस्त ठेवणे. असं काहीतरी करा जे तुमचे मन व्यस्त ठेवेल, जेणेकरून नकारात्मक विचारांना प्रवृत्त करण्यासाठी वेळच नसेल. असे करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या छंदांवर आणि उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणे. छंद केवळ नकारात्मक विचारांना दूर ठेवतो असे नाही, तर तो छंद आनंद देणारा असेल. असं कोणताही छंद, गायन, वाचन, पेंटिंग, शिवणकाम करणे, पोळी सोडवणे किंवा तुम्हाला मजा येईल अशी कोणती गोष्ट करणे ज्याच्यात तुम्हाला आनंद वाटेल अशी गोष्ट तुम्ही करा. तुम्ही नवीन कौशल्य शिका जे भविष्यात तुम्हाला खरोखर मदत करू शकते. लक्षात ठेवा, नकारात्मक विचारांना दूर ठेवणे हे ध्येय आहे. म्हणून मूर्खपणाचे छंद, टीव्ही पाहणे, सोशल मीडियावर ब्राउझिंग करणे हे छंद नाहीत. ह्यामुळे तुमच्यात जास्त नकारात्मकता येऊ. तेव्हा छंद असे पाळा की ज्यातून तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळेल. ज्या छंदातून तुम्हाला निगेटिव्हिटी येते तो छंद तुमच्यासाठी घातकच आहे. आपली जी आवड आहे त्या आवडीला वेळ द्या. आनंदी राहा. सकारात्मक लोकांबरोबर राहा. तुम्ही जगातील सर्वात सकारात्मक व्यक्ती असू शकता, परंतु जर तुम्ही स्वतःला नकारात्मक लोकांसह घेरले असाल तर ते तुमचे सकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. आपण ज्या लोकांसोबत आहोत, ज्या लोकांबरोबर आपण वेळ घालवतो ते आपल्या मानसिकतेवर एकापेक्षा जास्त प्रकारे गंभीर परिणाम करू शकतात. तर एखाद्या माणसाला समवयस्क लोकांकडून त्याला सतत पुच्छ लेखले जात असेल तर ती आत्मविश्वासाने भरलेली व्यक्ती त्याचा आत्मविश्वास गमवेल. जर त्याचे मित्र मूर्ख असतील तर तो हुशार व्यक्ती त्याच्या स्वतःच्या निर्णयांवर शंका घेऊ लागतो. त्याचप्रमाणे जर तुमच्या भोवती असे लोक असतील जे केवळ जीवनाच्या नकारात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करतात तर आपण असा विश्वास ठेवण्यास सुरुवात करतो की सगळं जग असंच आहे. प्रभावाच्या त्या वर्तुळातून मुक्त होणे आणि त्या संदर्भात स्वतःसाठी जग पाहणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनात असे काही नकारात्मक लोक आहेत की ज्यांच्यापासून आपण मुक्त होऊ शकत नाही. विशेषतः जर ते तुमचे बॉस, तुमचे शिक्षक, जवळचे प्रिय व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्य असतील. अशा वेळी सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या लोकांसोबत वेळ घालवण्याचा सल्ला दिला जातो. ते अशा लोकांपैकी कोणीही असू शकतात. फक्त हसवतात किंवा तुमच्या समस्यांकडे लक्ष देण्यास तयार असतात. अशा लोकांसोबत राहा की ज्यांच्याकडून तुम्हाला खूप ज्ञान मिळेल. त्यांच्याबरोबर राहिल्यास सकारात्मक वाटेल. लक्षात ठेवा, प्रत्येक जण स्वतःच्या पद्धतीने जीवन जगत आहे. त्यांचं दुःख, त्यांच्या अडचणी त्यांना माहिती आहे. जसं दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं अशी म्हण आहे. आपल्याला जे आवडतं म्हणजे जो छंद आपल्याला आवडतो त्या टाईपचा ग्रुप शोधा. त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा म्हणजे मन कायम प्रसन्न आणि पॉझिटिव्ह राहील. हसा, फक्त 2 सेकंद जोरात हसा. पण पहा, या दरम्यान तुमच्या मनात येत असलेल्या वाईट विचारांना तुमच्या मनाने अडवले आहे. बरेच लोक म्हणतात की हास्य हे सर्वोत्तम औषध आहे आणि हे वैदिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. जे लोक जास्त हसतात
आणि हसतात ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असतात आणि न हसणाऱ्या लोकांपेक्षा जास्त काळ जगतात. हसण्याची कृती ही नकारात्मक विचारांना रोखून ठेवणारी आहे. म्हणून लाफ्टर थेरपीमध्ये सहभागी होणारे अनेक लोक समूहांमध्ये केला जाणारा एक उपक्रम ज्यामध्ये लोक एकत्रितपणे मोठमोठ्याने हसतात. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुमच्या जीवनशैली सुधारण्यासाठी हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. त्यामुळे मनसोक्त हसा, प्रयत्न करून बघा, खूप फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटेल. आसपास विनोद करणाऱ्या लोकांसोबत वेळ घालवा. आता विनोदी टीव्ही कार्यक्रम पहा किंवा जर तुम्हाला हसवणारे कोणी सापडत नसेल तर स्वतः जोकर व्हा, विनोद करा, प्रत्येकाला आवडेल असं काहीतरी मजेदार करा. लोक तुमच्याबरोबर हसतात तेव्हा तुम्ही आपोआपच हसता आणि तुम्ही इतर लोकांच्या जीवनातही आनंद आणता, जे हसण्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करीत असतात. नकारात्मक ते सकारात्मक. अरे, आज माझा दिवस वाईट गेला. हे देखील वेगळ्या पद्धतीने सांगितले जाऊ शकते की माझे 6 दिवस चांगले आणि 1 दिवस वाईट गेले. तुमचा दृष्टिकोन बदलणे हा सकारात्मक राहण्याचा अवघड पण उपयुक्त मार्ग आहे. एक गोष्ट कुठल्या ना कुठल्या कारणामुळे घडते, पण तुम्ही त्याकडे ज्या प्रकारे पाहता ते फार महत्त्वाचे आहे. वाईट गोष्टी प्रत्येकाच्या बाबतीत घडतात आणि तुम्हीही त्याला अपवाद नाही. नकारात्मक विचारांचे विश्लेषण करून सुरुवात करा आणि त्याचे चांगले विचारात रूपांतर करण्याचा मार्ग शोधा. उदाहरणार्थ, मी स्पर्धेत प्रथम स्थान मिळू शकलो नाही. मी या अनुभवातून शिकेन आणि आणखी मजबूत होऊन पुढे सामना नक्कीच जिंकेल, असा देखील अर्थ लावला जाऊ शकतो. लहान मुलांसाठी नकारात्मक विचार म्हणजे काय? की बाबा आज मला कोणीतरी ओरडेल, किंवा आज मला खाऊ नाही मिळणार, किंवा मला गोड खायला नाही मिळणार. हे नकारात्मक विचार लहान मुलांचे. परंतु प्रौढ व्यक्तींचे नकारात्मक विचार त्या व्यक्तीसाठी विनाशकारी होऊ शकतात. म्हणून हे लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे की गोष्टी जितक्या वाईट वाटतात तितक्याच वाईट नाही आहेत. परीक्षेत बी पॉझिटिव्ह मिळवणे निरुत्साही करणारे असू शकते, परंतु जर तुमच्या मित्राला त्याच्या परीक्षेत डी मिळाले तर तुम्हाला अचानक बरे वाटेल. याचा अर्थ असा नाही की तुम्ही एक वाईट व्यक्ती आहात, परंतु फक्त तुमचा मेंदू स्वतःला सांत्वन देण्याचा प्रयत्न करीत आहे. दृष्टिकोन एखाद्या व्यक्तीला लोकांच्या विश्वासापेक्षा अधिक सकारात्मक राहण्यास मदत करतो. हे एक वाक्य, किमान माझे आयुष्य या माणसासारखे वाईट नाही, हे आश्चर्यपणे प्रेरणादायी असू शकते आणि तुम्हाला जीवनात सकारात्मक राहण्यास मदत करू शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर थम्सअप देण्यास विसरू नका. अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा विचार शेअर करा. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. पुढच्या वेळेपर्यंत काळजी घ्या, सकारात्मक राहा. नमस्कार.